नमस्ते. आपलं नाव सांगा की. आपलं रुपेश फौजी आपशिंगे आणि पप्पू शेठ खिंडेवाडी यांचा घरचाच आज कडनं पळून राहिलं. बैलाचं नाव काय आहे? बैला नाव माहिती ह्या आणि ह्याचं सुंदर सुंदर. सुंदर कशी गाडी पळाली आज? गाडी एक सुंदर पळाली. गाडी कडन होती. बैल बी आपला चांगला त्यामुळं बैलानं गाडी कडन धावली. गट पास केला त्यावेळेस काय आलतं मनामध्ये? काय गाडी आपलं नियोजनच खट असते. त्यामुळे गाडी आपण ज्या मैदानात चालतो त्यामुळं ज्या मैदानात जाईल त्या मैदानात राहायच्या आशेने जातो आपण. आणि बैल बी आपल्याला बैल देत नव्हती वासराला वायदीला सांगायची म्हणून बैल आपण इकतच घेतला. आत्तापर्यंत वायदीचा विषय हा आपल्याला समोर आला तर किती वायदी मागतो तू? आयला आम्हाला मस्त मागितली 15-20 हजार रुपये. आम्ही बैलच नवीन घेतला. नवीनच खरेदी केली. नवीन खरेदी पहिलंच मैदानात पहिलाच गुलाल आणि घरची गाडी आहे. वायदी मागतात म्हणून डायरेक्ट नवीनच खरेदी. पण ही खरेदी कितीची? खरेदी आपली 5,51,000 रुपये. ही खरेदी कुठून केली? खरेदी आपण कराड भागातून केली. कराडमध्ये कुठल्या जातीचा आहे हा बैल? आपला म्हैसूर जातीचा बैल. त्याची खरेदी करताना काय बघून खरेदी केला? काय झालं तर आपली गाडी वाळव्यात पळालेली. ही गाडी चांगली पळाली. बैल आपल्याला आवडला आणि बैल आपण घेतला. तर आता ह्याच्या पाठीमाग कोण आहे? म्हणजे ह्याच्या पाठीमाग आपली सकाळी बबलू सातारचा, पप्पू शेठ खिंडेवाडी, गुड्डू ड्रायव्हर, भुया पैलवान, महेश ड्रायव्हर ही सगळी आमची टीम आहे. त्यामुळे काय आता तुम्ही तर म्हणताय की वायदी मागत होती किंवा आपण देत होतो. तर आता नवीन खरेदी आपण घेतली आहे तर आता आपण वायदी घेणार का? वायदे आपण घेणारच की. आपल्याला मागितल्या म्हणजे आपण वायदे घेणार. डबल घेणार. तर या ठिकाणी हे पण आहेत. नाव सांगा की आपलं? राहुल निकम. राहुल म्हणते ती गाव आपशिंगे मिलिटरी. आपशिंगे. हो. ह्याचं नाव काय? ह्याचं सुंदर नाव. सुंदर. माहिती कसं वाटलं आपल्या अंगापूर एक मैदान? नंबर. आम्हाला माहित होतं कटनाचं राहणं. ही गाडी एक नंबर पाहणार. आपल्या हाताचं खोंड आहे. गाडी चांगल्या पाहणार. मी पप्पू सेटला म्हणलेलं गाडी घरचीच मारायची म्हणलं आपली. हा जो आहे तो आज फायनलला राहिला त्याबद्दल कसं वाटतं? एक नंबर वाटलं आणि आमच्या गावा शेजारचंच मैदान होतं त्यामुळे एक नंबर वाटलं आम्हाला. धन्यवाद. तर आत्ता या ठिकाणी तुम्हाला कसं वाटतं? गाडी आपली फायनलमध्ये राहिली. आता गुलाला तर आहेच हे तर आपण डोळं दाखवून सत्य. हो. काय वाटतं? आम्हाला मस्त वाटलं. गाडी आता आम्ही काही ठिकाणी पळवली गाडी पण आमची गाडी मधून पळायची आणि गटात बसायची. सेमीफायनलला बसत नव्हती म्हणून आम्ही दुसरा एक बैल माहिती खरेदी केला. तेव्हापासून गाडी आपली मैदानात राहिली. बैलाच आमच्या वैशिष्ट्य आणि डोळं दाखवून बैल गाडी लावणार का तर लावणार. बैल कडन जास्त होतो. ही गाडी आपल्याला नेहमी पळताना भेटणार का? आपली घरचीच गाडी आहे. एका धावणी दोन्ही बैल नेहमी पळताना दिसणार गाडी. म्हणजे ही जोडी फुटणार नाही. एकाच मालकाची आहे. रुपेश फौजी आणि खिंडवाडीचा पप्पे यांची ही खरेदी आहे. खरेदी ही फुटली जाणार नाही बाबा. एवढे तुम्हाला आम्हाला वायदी जरी दिली वायदी मागितली तरी वायदी महत्वाचं आहे. विचाराने ठाम असावं. वायदीवर आम्हाला पहिलं मागाय द्यायची नाही ती म्हणून आम्ही दुसरी खरेदी केली. त्यामुळे आता दोन्ही जोडी संघ पळणार. कायम संघ पळणार. आतापर्यंत कुठं मैदानात पळालाय का? ही आता आपली नवीनच खरेदी आहे. शिव आपला ह्याच्या सलग 6 फायनल येते. कुठं एक साडा वाघापूर, वाळवा बरेच मैदान आहे ते. आता काही असं म्हणजे खंडा ह्याला राहिलेला आहे. एखादं आठवणीत राहील असं कुठलं एखादं मैदान आहे? हेच मैदान आजचंच मैदान म्हणा. कशावरून? हे घरचीच गाडी गावा शेजारचं मैदान आहे. आणि आज खोंड आपला सगळ्यात म्हणजे जीव तोडून पळाला. गाडी नसती राहिली आम्हाला खोंड खाईनं म्हणजे आज सगळ्यात जास्त आज खोंड पळाला. त्यामुळे आज आनंद आहे. बाहेर जाऊन राहिलो पण मैदानात राहिले म्हणजे